हालेलुया. यास आपण उपासनेला सुरुवात करूयात. आपल्या जागेवर यास आपण उठून उभं राहूयात. सर्व समर्थ जिवंत देव, ज्या देवानं आम्हाला गेली वर्षभर सांभाळ आशीर्वादित केलं, कठीण परिस्थितीमध्ये तो आमचा सहाय्य करता, आमचा रक्षण करता झाला, त्या देवाला यास आपण धन्यवाद देऊयात. जो देव आज एक नवीन वर्ष आमच्या आयुष्याला जोडणार आहे आणि निश्चितच हे वर्ष तुमच्यासाठी, माझ्यासाठी, संपूर्ण जगासाठी एक प्रसादाचं वर्ष ठरणार आहे. आणि त्याच विश्वासानं आपल्या देवाला यास आपण सादर होऊयात. त्याच्या समोर आपण नतमस्तक होऊयात. परमेश्वराचा आपण उपकार स्मरण करू, कारण तो देव चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हालेलुया. ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड. वी वर्शिप यू लॉर्ड जीसस. Hallelujah, Lord. Hallelujah, hallelujah. सामर्थ्याच्या देवा तुला धन्यवाद. अब्राहाम, इसहाक आणि याकोबाच्या देवा तुला धन्यवाद. गौरवयुक्त पित्या तुला धन्यवाद. तूच एकटाच भूत कृत्य करणारा देव आहेस. सर्व देवाहून तुझ्यासारखा कोण? पावित्र्यामुळं वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा तुझ्या समान कोण? माझ्या देवा, तुझ्यासारखा कोणी देव नाही. यास आम्ही झुकून तुला नमन करतो देवा. तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करत आम्ही म्हणतो, तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. इस्रायलाच्या स्तवनामध्ये वस्ती करणाऱ्या देवा तू पवित्र देव आहेस. तुझा जय जयकार करतो, तुझं गौरव करतो, तुला धन्यवाद देतो. हालेलुया. ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड. वी वर्शिप यू. आपले हात उंच करूया. आपले अंतःकरण देवासाठी उन्नत करूयात. प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर्द तुझको देते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर्द तुझको देते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर्द तुझको देते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर्द तुझको देते हैं. हम झुकाते वंदना करते. शीश हम झुकाते वंदना करते.
यस, आपण प्रार्थना करूयात. या सुरुवातीची प्रार्थना सिस्टर सुनीता आपल्यासाठी करते. हालेलुया. तुझ्या नामाचा आम्ही धन्यवाद करतो, तुझा आम्ही गौरव करतो. तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे माझ्या राजा. तुझ्या चांगुलपणाचा अनुभव प्रभू परमेश्वरा गेले 2020 वर्षामध्ये तू आम्हाला दिलास, त्याबद्दल मनापासून आम्ही तुझे आभार मानतो. आणि तुझ्या कृपेने ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत माझ्या देवा. प्रभू परमेश्वरा, हे संपूर्ण वर्ष आम्ही तुझ्या हाती पडत आहोत माझ्या राजा. तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने ह्या नवीन वर्षात आम्हाला चालव पवित्र परमेश्वरा. प्रभू तू आमची आत्मिक वाढ कर, तू आमची आत्मिक उन्नती कर प्रभू. आमच्यातलं सर्व ऊनपण, सर्व दैहिकता येशूच्या नावामध्ये नष्ट होऊ देत प्रभू परमेश्वरा. तुला आवडेल असं जीवन ह्या नवीन वर्षात आम्ही जगावं अशी कृपा तू आम्हा प्रत्येकाला पुरून दे प्रभू राजा. विशेष करून ह्या नवीन वर्षामध्ये तुझ्या वचनावर आधारलेलं आमचं जीवन असावं पवित्र परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, आमची आत्मिक उन्नती व्हावी याकडे आम्ही लक्ष द्यावं, एकमेकांचं हित होईल याकडे आम्ही लक्ष द्यावं पवित्र परमेश्वरा. म्हणून तू आमचं सहाय्य कर पवित्र परमेश्वरा. तू खरोखर चांगला देव आहेस माझ्या राजा. खरोखर तू आम्हाला कुठल्याही गोष्टीचं कधी उणं पडू देत नाहीस माझ्या राजा. आणि म्हणूनच प्रभू आम्ही म्हणतो की आमचा देव चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे प्रभू परमेश्वरा. तुझ्या चांगुलपणाचा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हाला प्रत्येक दिवशी तू देत आहेस पवित्र परमेश्वरा. एवढ्या महासंकटामध्ये, महामारीमध्ये देखील तू आम्हा प्रत्येकाला राखलंस, तू आम्हा प्रत्येकाला सांभाळलंस प्रभू परमेश्वरा. आणि प्रभू परमेश्वरा, तुझ्या सानिध्यामध्ये येऊन तुझी आराधना, तुझी भक्ती करण्यासाठी प्रभू हे नवीन वर्ष तू आमच्या आयुष्याला जोडलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते पवित्र परमेश्वरा. हे संपूर्ण 2021 वर्ष तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित होत आहोत माझ्या राजा. तुझ्या हातामध्ये आम्ही देत आहोत माझ्या देवा. प्रत्येक दिवशी तू आम्हा प्रत्येकाला चालव प्रभूजी. तुझं नियंत्रण ह्या संपूर्ण जगावर असू दे अशाकडे मी प्रार्थना करते माझ्या राजा. सर्व प्रभू परमेश्वरा, जे काही वातावरण आहे प्रभू परमेश्वरा, जे व्हायरसेस आहेत प्रभूजी, जे आजार आहेत, जे बाप्पा जे काही संकट आहेत पवित्र परमेश्वरा, त्या सर्वांवर तुझं नियंत्रण असू देत प्रभूजी. ज्याप्रमाणे तू वादळाला धमकावलंस त्याचप्रमाणे ह्या सर्व संकटांना या नवीन वर्षामध्ये तू धमकावणार आहेस प्रभू परमेश्वरा. आणि नवीन जोमाने प्रभू परमेश्वरा तुझी सेवा करण्यासाठी, तुझा गौरव करण्यासाठी तुझी कृपा तू प्रत्येकाला पुरवणार आहेस असा आमचा प्रत्येकाचा विश्वास आहे. त्याबद्दल सर्व गौरव आम्ही तुझ्या नावाला देतो प्रभू परमेश्वरा. यावेळेस आम्ही तुला शरण येतो पवित्र प्रभूजी. बाप्पा, आम्ही आमचे सर्व पाप, आमचे सर्व अपराध, आमच्या हातून आतापर्यंत कळत न कळत घडलेल्या सर्व चुकांची तुझ्याकडे क्षमा मागतो. या नवीन वर्षामध्ये कुठलं जुनं पण घेऊन आम्ही प्रवेश करू नये पवित्र परमेश्वरा. ते हे संपूर्ण नवीन वर्ष आम्ही नव्या रीतीने वाटचाल करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. तू आमचा मोरक्या हो, तू आमचा पुढारी हो. तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी तुझी कृपा पुरव अशी विनंती करत आजची संपूर्ण भक्ती तुझ्या स्वाधीन करत येशू आमचा ताराऱ्याच्या नावात प्रार्थना केली पित्या, तू ऐक. आमेन. हालेलुया. हालेलुया. 2021 वर्षामध्ये आमचं पदार्पण झालं आहे. प्रभूने आम्हाला 2021 वर्ष दाखवलं आहे. बायबल सांगतं की परमेश्वर आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतो. आमेन. हालेलुया. निश्चितच हा 2021 वर्ष प्रभूच्या लोकांसाठी प्रभूमध्ये आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. त्या प्रभूला धन्यवाद देऊया, त्याला स्तुती, त्याला गौरव देऊयात. वचन सांगतं की तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत. हालेलुया. समृद्धी परमेश्वरापासून आहे, प्रसाद परमेश्वरापासून आहे. त्या प्रभूला धन्यवाद देऊयात आणि गाऊयात हालेलुया, हालेलुया. स्तुती हो. हालेलुया. Hallelujah, hallelujah, स्तुति हो. Hallelujah, hallelujah, स्तुति हो. Hallelujah, hallelujah, स्तुति हो. Hallelujah, hallelujah, स्तुति हो. राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु आने वाला है. राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु आने वाला है. महिमा महिमा हो यीशु की, महिमा महिमा हो यीशु की, महिमा महिमा हो यीशु की, महिमा महिमा हो यीशु की. हालेलुया, हालेलुया, स्तुति हो. हालेलुया, हालेलुया, स्तुति हो. हालेलुया, हालेलुया, स्तुति हो. हालेलुया, हालेलुया, स्तुति हो.
आश्चर्य करता संभव करता युग युग एक साही आश्चर्य करता संभव करता युग युग एक साही महिमा महिमा हो यीशु की 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 हालेलुया हालेलुया स्तुति हो हालेलुया हालेलुया स्तुति हो हालेलुया हालेलुया स्तुति हो हालेलुया हालेलुया सूर्यों में चंद्रों में तारों में और आकाश में सूर्यों में चंद्रों में तारों में और आकाश में महिमा महिमा हो यीशु की 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 हालेलुया हालेलुया स्तुति हो हालेलुया हालेलुया स्तुति हो हालेलुया हालेलुया स्तुति हो हालेलुया हालेलुया संदेश सुनाना सेवा करना उच्च आने वाला है हमें संदेश सुनाना सेवा करना उच्च आने वाला ही बोलो महिमा महिमा हो यीशु की 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 हालेलुया हालेलुया स्तुति हो हालेलुया हालेलुया स्तुति हालेलुया 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 स्तुति हो हालेलुया हो जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार है हमारा राजा राजा दुख संकट से बचाता बचाता हम पर अपनी करुणा करता और करता उपकार क्यों ना उस पर तन मन लाए अपना अधिकार जय जयकार जय जयकार करे जय जयकार जय जयकार स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन पृथ्वी वही है आसन आसन आकाश उसकी महिमा बताए हस्त कला को दिखाए सारी सृष्टि उसकी रचना उसका है प्रताप जय जयकार जय जयकार करे जय जयकार जय जयकार करे उस पर जिसका भरोसा भरोसा वो तो कभी न डरेगा डरेगा चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो आकाश सब संकट से सब कष्टों से ले जाएगा पार जय जयकार जय जयकार करे जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार करे जय जयकार जय जयकार जय जयकार करे हालेलुया आणि बायबल सांगतं की परमेश्वराची दया थोर आहे त्याचं चांगुलपण थोर आहे आणि त्याने जे त्याचं भय धरतात त्यांच्यासाठी साठवून ठेवलं आहे हालेलुया 2021 वर्षासाठी जगामध्ये काही घडो पण त्याच्या लोकांसाठी परमेश्वराकडे दया आहे आणि परमेश्वराकडे चांगुलपण आहे कारण ज्या येशूची आम्ही उपासना करतो ज्याचं आम्ही स्तवन करतो तो चांगला आहे येशू तू अच्छा आहे येशू तू अच्छा आहे
Amen. Hallelujah. Bless you, Lord. यीशु मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है। यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए जिया, तू बहुत अच्छा है। यीशु मेरे लिए मरा, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को यीशु क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मुझे मुक्ति दिलाया, मुझे शांति दिलाया, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को यीशु क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मुझे मुक्ति दिलाया, मुझे शांति दिलाया, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। मुझे चंगा किया, मुझे शक्ति दिया, तू बहुत अच्छा है। मुझे जीवन दिलाया, मुझे खुशियाँ दिलाया, तू बहुत अच्छा है। मुझे चंगा किया, मुझे शक्ति दिया, तू बहुत अच्छा है। मुझे जीवन दिलाया, मुझे खुशियाँ दिलाया, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है। आमेन, हालेलुया। आणि बायबल सांगतं की येशू सर्व उत्पत्ती श्रेष्ठ आहे, तो प्रथम आहे, सर्व काही त्याच्याद्वारे आणि सर्व काही त्याच्यासाठी निर्माण झाला आहे. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं मी निर्माण केलेले माझे लोक माझी उपासना करतात. हालेलुया, आमेन. सर्वत्र त्याची महिमा आहे. गाऊयात का यावेळेस तेरी स्तुती प्रशंसा हो. प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। हालेलुया, आमेन.
खामोशियों को समझा तूने प्रभु, तू अवर्णित है तो सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है तो सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। हालेलुया। आता जाऊया दिल की गहराइयों से बसता तू ही प्रभु। हालेलुया। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है तो सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है तो सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है तो सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है तो सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. तो अवर्णित आहे. हालेलुया. त्या समान कोणी नाही. यावेळेस आपले डोळे आपण बंद करूयात. स्वर्गाच्या दिशेने आपले हात उंच करत असताना तो राजाधिराज परमेश्वर, हालेलुया, जो सिंहासनावरती रूढ, त्याची प्रशंसा गाऊया. बायबल सांगतो, अहो दिव्य दूतांनो, परमेश्वराला श्रेय द्या, परमेश्वराला गौरव व सामर्थ्य याचे श्रेय द्या, परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या. पावित्र्याने युगून त्याची आराधना करा. स्वर्ग के सिंहासन पर दूतों की महिमा में, स्वर्ग के सिंहासन पर दूतों की महिमा में, यीशु मेरे, यीशु मेरे सुंदर लगते यीशु मेरे, यीशु मेरे सुंदर लगते। स्वर्ग के सिंहासन पर, स्वर्ग के सिंहासन पर दूतों की महिमा में, स्वर्ग के सिंहासन पर दूतों की महिमा में, यीशु मेरे, यीशु मेरे सुंदर लगते यीशु मेरे, यीशु मेरे सुंदर लगते।
मेरे सुंदर लगते यीशु मेरे सुंदर लगते सिंहासन पर स्वर्ग के सिंहासन पर दूतों की महिमा में स्वर्ग के सिंहासन पर दूतों की महिमा में यीशु मेरे सुंदर लगते यीशु मेरे सुंदर लगते यीशु मेरे सुंदर लगते परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे मी कुणाचे भय बाळगू हालेलुया परमेश्वर जवळ मी एक वरदान मागितले त्याच्या प्राप्तीसाठी मी झटते ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी म्हणजे मी परमेश्वराचे मनोरूप पाहत राहील व त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करीन हालेलुया हालेलुया शब्दाने त्याचं वात्सल्य त्याच्या लोकांसाठी नवं होतं त्याच्या वात्सल्याचा अनुभव त्याच्या समतशीचा अनुभव त्याच्या दयेचा अनुभव तो त्याच्या लोकांना यावेळेस देत आहे हालेलुया 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 प्रभूचा आत्मा त्याच्या लोकांमध्ये असताना बंधू मंडळीचे वडील बंधू सुनील यांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना करावी. प्रार्थना करूया.
स्वर्गीय पित्या येशूच्या महान नावाने आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. प्रभूजी या समयासाठी आम्ही तुला धन्यवाद करतो. येतपर्यंत आमचा एबनेझर सहाय्यकर्ता झालास, मनापासून धन्यवाद करतो. प्रभू 2020 सालामध्ये तू आम्हाला योग्य प्रकारे सांभाळस, प्रत्येक परिस्थिती तू आमच्या संगती सोबतीने होतास. धन्यवाद करतो प्रभू, तू आमचा प्रभू आहेस, येतपर्यंत सांभाळस, मनापासून धन्यवाद करतो. सर्व गोष्टी बल देवा आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू नवीन वर्षाला सामोरं जात असताना प्रभू आज तुझ्या वचनातून बोध ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र जमलो असताना प्रभू आमच्याकडे प्रार्थना करतो, प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भर, वचनाच्या द्वारे प्रत्येकाच्या हृदयाची तू भेट घे आणि तुझं गौरवदेशी विनंती करतो. धन्यवाद येशू, त्या वचनाचं 100 पट फळ येऊ दे आणि तुझं गौरवदेशी विनंती करतो. बोलणारे दास तुझ्या हातात आम्ही सोपून देतो, तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने सामर्थ्यानं सर्व काय होऊ दे अशी विनंती करत प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो. स्वर्गीय पित्या तू ऐक. आमेन. Hallelujah. Hallelujah. Thank you, Lord. Hallelujah. Vishal, translation. जर एकदा उच्च स्वरात म्हणूयात हालेलुया, हालेलुया. देवासाठी एकदा टाळ्या वाजवूयात आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊयात. हालेलुया. टाळ्या वाजवू द्यात. यूट्यूबवर पाहत असणारे लोक सुद्धा टाळ्या वाजवतील. सर्व समर्थ जिवंत आणि गौरवयुक्त पित्याला यास आपण धन्यवाद देऊयात, कारण Let's give thanks to the Almighty God. कारण परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Because God is good and His mercy endures forever. या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. And in the beginning of this new year, we welcome you all in the name of Jesus Christ. सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. And all have a question. 2020 साल हे अतिशय प्रश्नामध्ये, समस्येमध्ये आणि जो आम्ही पाहतो कोविड-19 या आजारामुळे आणि सगळे लोक त्रस्त आहेत, नवीन वर्ष कसं असेल. And everyone is questioning how will be 2021, because 2020 was troublesome. There was anxiety because of this pandemic. काय लोक म्हणतात की अजून नवीन वर्षाच्या 6 महिने तरी आपल्याला सगळी गाडी रुळावर यायला तेवढा कालावधी लागणार आहे. And many are saying that it will take at least 6 months to come to normal. जग काय विचार करतं त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. And we have nothing to say with what the people of the world are thinking. आम्ही काय विचार करतो हा देवाचा आमचा संबंध आहे. But it's very important that what we think, because that is connected to our God. कारण तुम्ही आणि मी आणि जगातला प्रत्येक विश्वासतारा हा देवाच्या वचनावर विश्वास ठेवून जगणारा व्यक्ती आहे. Because you and me and every believer in the world, we will live by having faith in the word of God. त्यामुळे 2020 सालातला प्रत्येक दिवस आमच्यासाठी आशीर्वादाचा होता. And that's the reason why 2020, every day of 2020 was a blessed one for us. आणि आमचा विश्वास आहे की 2021 साल त्यातला प्रत्येक दिवस आमच्यासाठी आशीर्वादाचा असणार And आहे. we believe that year 2021 would be a blessed year. Every day will be a blessed आणि day. तुमचा विश्वास असेल तर आपल्या देवाला धन्यवाद देऊया, टाळ्यांचा अर्पण करू. And if you believe, let's go offer a clap offering. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं Because the word of God says, हा दिवस परमेश्वरानं नेमला, यात आपण उल्हास व आनंद करू. this is a day that the God has made, and we will glad and will rejoice in it. आणि पौल तर म्हणतो की सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हाही सांगतो आनंद करा. Even Paul says that rejoice in the Lord always. Again I say rejoice. आणि मग देवानं आम्हाला आनंद दिलेला आहे. And God has given us joy. देवानं आम्हाला आशा दिलेली आहे. And God has given us hope. देवानं आम्हाला शांती दिलेली आहे. And He is the one who has given us peace. देवानं आम्हाला त्याची समक्षता दिलेली आहे. God has given His presence to us. देवानं त्याच्या पवित्र आत्म्यानं आम्हाला भरलेला आहे. He has filled us with His Holy Spirit. देव आम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालवत आहे. He is leading us by the guidance of Holy Spirit. आणि जर मी आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, And if I have been led by the Holy जर Spirit, आम्ही वचनाच्या मार्गदर्शनामध्ये चालतो, if I am living by the direction of the Word of God, जर आम्ही विश्वासानं मार्गक्रमण करतो, if we are marching by faith, तर बायबल
बायबलमध्ये सांगतं की विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार नाही. Bible says that one who believes will not be ashamed. जो विश्वास ठेवून तो मार्गक्रमण करतो त्याला आशीर्वाद आहेत. One who believes and walks and completes his journey, he will be blessed. आणि म्हणून तुम्ही सर्व लोक ख्रिस्त येशूमध्ये विजयी आहात, विजयापेक्षा अधिक आहात. And that's why you all are victorious and more than conquerors in Christ Jesus. ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला एक धन्य आशा प्राप्त झालेली Because आहे. in Christ Jesus we have got a blessed hope. येशू म्हणतो की मी युगाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर आहे. Jesus says that I will be with you till the end of the age. आणि येशू जर आमच्या बरोबर आहे, And if Jesus is with us, आम्हाला व्याधीचं भय नाही, then we will not be afraid of infirmities. आम्हाला संसर्गाचा भय नाही, We will not be worried about the आम्हाला virus. प्रश्नाचं भय We नाही, will not be worried about troubles. आम्हाला समस्येचं भय नाही. We will not be worried about problems. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला संसर्ग झालेला आहे. And importantly, you have been contaminated, आणि तो नाश करणारा नाही, and it will not destroy you. तर तो तुम्हाला जीवन देणारा It आहे. will give you life. आणि ते संसर्ग कशाचा आहे तर देवाच्या वचनाचा आहे. And what you have been caught with, it is by the word and the life of ते God. वचन तुमच्या हाडांना सत्व आहे, And it is nourishment to your bones. ते वचन तुमच्या देहाला आरोग्य It's a आहे. healing to your body. प्रियानो, अशा एका वातावरणामध्ये तुम्ही राहत आहात, And you have come in such an atmosphere. अशा एका वातावरणामध्ये तुमची वाटचाल चालू आहे. You are marching in such kind of ते atmosphere वातावरण तुम्हाला पोषण देणार आहे. which is favorable for you. ती देवाची समक्षता आहे, It's the presence of तो God. देवाचा आशीर्वाद आहे, It's the blessing of God. पवित्र आत्म्याची प्रेरणा आहे, It's the leading of the Holy पवित्र Spirit. आत्म्याचा सहवास तो आहे. प्रिय It's the presence of Holy Spirit. मी एकटे नाही, We are not alone. तर देव आमच्या बरोबर आहे. God is with आणि us. देव जर आमच्या बरोबर And आहे, if God is with तर us, प्रियानो त्या मार्गामध्ये संकट आली तरी पार होण्याचा आशीर्वाद किंवा आशा त्या ठिकाणी आम्हाला आहे. प्रियानो, even if there are troubles in that journey, we have a hope that we will overcome it. आजार आला तरी आम्हाला आशा आहे की त्या आजारातून आम्हाला पूर्णपणे सुटका आहे. प्रिया, Even if there is infirmity, we have a hope that we will have complete healing. आमचं काम काय आहे? So what is our responsibility? न घाबरणं. Not to be afraid. आमचं काय काम आहे? What is our responsibility? त्या नियमाने आम्ही इथपर्यंत मजल मारली, त्याच नियमाने आम्हाला पुढे वाटचाल करायची आहे. And through the truth and through the word that we have come till here, we have to continue in it. 2020 च्या niयमाने मी वाटचाल केली. And one who has led us in 2020, भूतकाळात गेलेल्या सर्व वर्ष ज्या नियमाने मी वाटचाल केली, and through which through the precept that we have completed the past years, त्याच नियमाने आम्हाला पुढे वाटचाल करायची आहे. we have to walk basis that same precept. नाश होईल अशी माघार आम्ही घेणार नाही. We will not turn back and be destroyed. मित्रांनो, या परिस्थिती आम्हाला कधी डिस्टर्ब करण्यासाठी असतात. The situations are there to disturb आम्ही us. देवाकडे लक्ष केंद्रित करायच्या ऐवजी आम्ही त्या भौतिक परिस्थितीकडे लक्ष आमचं जावं हाच उद्देश असतो. And the motive is that our sight would be turned from to the situation rather being focusing to the Lord. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं, But the word of God says, सर्व स्थितीमध्ये परमेश्वराचा उपकार स्मरण करा, कारण देव पित्याची ख्रिस्त येशूमध्ये तुमच्याकडनं हीच इच्छा आहे. in all circumstances give glory to the God, because that is the will of the Father in Christ म्हणून Jesus. काल आम्ही म्हणत होतो देव चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. That's why yesterday we said that God is good and His mercy endures forever. आम्ही म्हटलं देव चांगला आहे आणि त्याची दया सनातन. Today also we confess that God is good and His mercy endures forever. आम्ही हेच म्हणणार की देव चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. Tomorrow also I'll declare that God is good and His mercy endures forever. समस्या आली तरी देव चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. Tribulations will come, but I will say my God is good and His mercy endures forever. मृत्यूच्या याच्या दरीतून जात असलो तरी देव चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. Even if I walk to the shadow of death, I will say God is good and His mercy endures forever. आपण चालत आहोत, देव चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, म्हणून त्या पथावर आम्ही आहोत. If I walk on the kingly highway, I will say God is good and His mercy endures forever, because it is because of Him. म्हणून प्रियानो, आमचं महत्वाचं काम एकच आहे, That's why our main responsibility is, देवाच्या मार्गामध्ये चालण्याची चिकाटी आम्ही सोडणार नाही. and we need to be diligent about walking behind Him. देवाच्या वचनामध्ये चालण्याची आम्ही चिकाटी सोडणार नाही. We need to be diligent. We will not leave it. देवाच्या आम्ही पाहतो त्याला दृढ निश्चयाने त्याला बिलगण्याची जी चिकाटी आहे ती आम्ही सोडणार And नाही. with a determined heart, we will hold on to it and go
follow him. आणि त्याच गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत. And we are going to see same things. देवाचा दास स्तोत्रकर्ता दावीद And the servant of God, David says, त्याच्या स्तोत्रामध्ये आम्ही पाहतो अनेक सर्व वचने आम्ही पाहतो आम्हाला एक प्रेरणा देणारे, in all his words, every word encourages us. आम्हाला एक उत्तेजन देणार, It encourages us. विश्वासामध्ये वाटचाल करण्यासाठी आम्हाला एक बळ पुरवणारा आहे. It gives us strength so that we can walk in faith. स्तोत्रामध्ये केलेल्या त्याच्या प्रार्थना, And the prayers that he does in Psalms. स्तोत्रामध्ये देवाविषयी असलेली भूक आणि ताण त्याचं वर्णन आम्ही ऐकत आहोत, पाहत And आहोत. we can see the description that he does about his hunger and thirst for God. देवाला प्राप्त करून घेण्यासाठी ज्या आणि जे प्रयत्न तो करत आहे त्या गोष्टी आम्ही त्यातून शिकलेल्या आहोत. And we can learn the things that he tries to do to attain God. प्रियानो, त्या ठिकाणी स्तोत्र हा नेहमी संपूर्ण स्तोत्र जर मी पाहिलं तर त्या ठिकाणी होकारात्मक गोष्टी आहेत. And if you look at all the Psalms, they are very positive. शत्रूंनी मला वेढलाय असं जरी तो म्हटला, If he says that the enemies have surrounded me, पुढे तो म्हणतो की तुम्हाला सोडवायला समर्थ आहे, but he says that you are able to deliver me. तू माझ्या बरोबर आहे, You are with me. तुझ्या आखरी काठी मला धीर देत आहे, Your rod, your staff, it gives me hope. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे, My vessel is filled and overflowing. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही प्राप्त होते. And all the days of my life, I will see goodness and mercy. आम्ही त्याचे आहोत, We belong to him. आम्ही त्याची प्रजा आहोत, We are his people. आम्ही त्याच्या कुरणातील कळप आहोत. We are the sheep of his fold. स्तवन करीत त्याच्या अंगणामध्ये जा, Rejoicing, we will enter his आणि court. स्तवनामध्ये वस्ती करणारा तो देव आहे. Because he's the God who dwells in the praises of आणि praises. स्तोत्रामध्ये अनेक त्यांनी प्रार्थनेचे आणि उल्लेख त्या ठिकाणी आहेत. And in Psalms there are many prayers that are आणि mentioned. तो जेव्हा प्रार्थना करतो And when he prays, त्याच्या आतमध्ये असलेली तम जी आहे देव प्राप्तीसाठी ती गोष्ट आम्हाला जाणवते. and we can see his earnestness to attain God. आम्ही पाहतो की तो म्हणतो मला तुझे नियम शिकव, He says that teach me your precepts. मला तुझ्या आज्ञा शिकव, Teach me your commands. मला तुझे निर्बंध शिकव, Teach me your words. मला तुझ्या मार्गामध्ये चालण्याची कृपा तू पुरव. Give me the grace that I can walk in your path. आणि म्हणून प्रियानो मी पाहतो की देवानं त्याचं आयुष्य संपूर्ण आशीर्वादित केलेलं आहे. And that's why we see that God blesses his entire life. मग तुमचं आयुष्य आशीर्वादित असावं, And so that your life be blessed. तुमच्या आयुष्यातले सर्व दिवस आशीर्वादित असावे, All the days of your life should be blessed. तुमच्या आयुष्यामध्ये येणारे 365 दिवस तुमच्यासाठी कल्याण आणि वरदान असणार आहेत. The years or the 365 days in the year of your life, if it should be goodness and gladness, त्या प्रत्येक 365 दिवसातल्या प्रत्येक दिवसामध्ये तुम्ही पूर्ण चिकाटने त्याला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणार आहात. so what you need to do is you need to diligently try to attain him 365 days. मला ते शिकव प्रियानो. Oh Lord, teach me. आम्ही पाहतो अनेक लोक आता संकल्प करतील नवीन वर्षापासून, And many people will make a resolution. आणि मी काय व्यायामाचा संकल्प करतील, And someone would do a resolution that they would do exercise. काय मी पाहतो जॉगिंगचा संकल्प करतील, Some is- मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक. Some would resolve that they will walk, they will run. व्यसन करणारे म्हणतील आजच्या दिवस फक्त आता फक्त 31 डिसेंबर उद्यापासून सगळं बंद. And those who are addicted, they would say only today I will do this addiction. From tomorrow I will leave it. विश्वासाने लोक म्हणतील आता या दिवस उद्या आज 1 तारखेपासून मी 3 तास प्रार्थना करणार, But the believers will say that from first I will pray 3 hours daily. 2 तास मी बायबल वाचणार, 2 hours I will read the word of God. कमीत कमी 5 लोकांना मी शुभवर्तमान सांगणार. At least 5 people I will preach the gospel. चांगला संकल्प आहे, This is a good पण resolution. संकल्प करताना चिकाटी असणं गरजेचं आहे. But we need to be diligent when we make some resolution. संकल्प करताना त्या गोष्टीला आणि मी पाहतो बिलकुल राहणं आणि ती पूर्णपणे तडीस नेणं आणि त्याची गरज आहे. We need to cling into it and we have to ensure that we come to the end. संकल्प चांगला आहे, Resolution is good. पण तो तडीस नेण्यासाठी But to come to fulfillment, चिकटपणा किंवा आम्ही पाहतो जिद्द असणं गरजेचं आहे. we need to have that determination. We need to have that. Need to be diligent. जे आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे, Whatever we have to attain, किंवा जी गोष्ट मला साधायची आहे, whatever I need to achieve, त्याच्यासाठी आम्ही पाहतो सातत्य असणं गरजेचं आहे. we need to be continuous. We need to be consistent. त्याच्यामध्ये चिकाटी असणं गरजेचं We आहे. need to be determined. नुसतं मी बोललो आणि झालं असं होत नाही. Just saying it does not happen. त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहे. For that we need to try, त्याच्या त्या जिद्दीनं आम्ही पेटून उठणं गरजेचं आहे. and we need to be jealous about it. काही झालं तरी त्या मर्यादित खुणेपर्यंत मला धावायचंच आहे. No matter what happens, I will run till the end pole. हे आम्ही पाहतो हा चिवटपणा किंवा ती चिकाटी आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. This determination I need to have. आम्ही देवाला म्हणू की देवा मला तू शिकव, And we need to tell to God, God, you teach
reach me. आणि तशीच प्रार्थना स्तोत्र करता दावीद देवाजवळ करत आहे. Same kind of prayer the psalmist David makes in his psalm. कारण जोपर्यंत आम्ही शिकत नाही, Till the time we are not taught, आम्हाला जे साध्य करायचं तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. what we have to achieve, we cannot reach that. जोपर्यंत आम्ही शिकत नाही, Till the time we are not taught, आमच्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचत नाही. we cannot reach our goal. म्हणून आम्हाला शिकणं गरजेचं आहे. That's why we need to जे learn. ध्येय तुम्हाला गाठायचे ते गोष्ट शिकणं गरजेचं आहे. If you want to reach your goal, you need to be taught. जीवनाचा मुकुट तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याच्याविषयी शिकणं तुम्हाला गरजेचं आहे. If you want to attain the crown of life, you need to be taught about that. आयुष्याचं मार्गक्रमण करत असताना अनेक प्रसंग येतील, त्या प्रसंगातून कसं जायचं आहे ते शिकणं गरजेचं आहे. While completing the journey of the light, there will be different situations that will come unto you. You need to learn how to overcome ही that. गोष्ट आमच्यासाठी फार महत्वाची आहे. These things are very important for us. काल बातम्यांमध्ये एका पैलवानाविषयी मी पाहत होतो, त्यांची इंटरव्ह्यू चालू होती. And I saw an interview of one of the wrestler in news. 3 वेळा महाराष्ट्र केसरी त्यांनी पदक मिळवलेलं आहे. Thrice he have earned the title of Maharashtra Kesri. आणि आता महाराष्ट्र पोलीसच्या अतिशय उच्च पदावर ते कार्यरत आहेत. And he is now at a very high post in Maharashtra Police. आता महाराष्ट्र पोलीस त्यांना पूर्ण सवलत देत आहेत And Maharashtra Police is providing him all kind of leverage हिंद केसरी होण्यासाठी. so that he become Hind Kesri. आणि मी पाहतो ते इंटरव्ह्यू टीव्ही वार्ताहर त्यांची इंटरव्ह्यू घेत असताना And while the reporter was taking the interview, मी पाहत होतो की ते पैलवान जे आहेत ते स्थिर उभे राहून इंटरव्ह्यू होते देत. and this wrestler, he was not standing still. ते एक्सरसाइज करत होते, He was doing an ते exercise. धावत होते He was running. आणि तो वार्ताहर त्यांच्या बरोबर होता. And the reporter, the one who was doing the interview, was with him. आणि इंटरव्ह्यू ते उभा राहिले त्यावेळेस ते पूर्ण ते जॉगिंग करत असताना ते पूर्ण दमलेले होते आणि त्या दमलेल्या अवस्थेमध्ये आणि ते इंटरव्ह्यू देत होते. And after completing the run, he was very tired and he was giving the interview. त्याच्याजवळ मी पाहतो की चिकाटी यांच्यामध्ये आहे. What we can see from this example is there is ते determination. साध्य करायचे त्यासाठी आटोकाट प्रयत्न करणं गरजेचं आहे. Whatever we have to be attained, you have to try for it. तुझा मुकुट कुणी हिरावून घेऊ नये, So that no one can snatch away your crown. म्हणून तू सांभाळून राहा, So you need to take care तू of it. जागृत राहा. You need to be vigilant. त्या आध्यात्मिक आम्ही पाहतो प्रवासामध्ये चिकाटी तू धर. And you need to be determined in this spiritual journey. शर्यतीत धावणारे सर्वच धावतात. And everyone runs in the race. तुम्ही असे धावा की तुम्हाला बक्षीस मिळेल. You run so that the prize belongs to you. तुम्ही असं धावा की तुम्हाला ते वतन मिळेल. You run so that you can get that inheritance. तुम्ही असं धावा की तुम्हाला तो मुकुट मिळेल. You run so that you can get that crown. आणि देव अपेक्षित हो त्याप्रमाणे धावण्यासाठी तुमच्यामध्ये चिकाटी असणं गरजेचं What आहे. you expect, you need to run for that. You need to have that determination. पहिली गोष्ट तो की जे ध्येय तुम्हाला गाठायचं आहे, First thing, what you need to attain, जे साध्य तुम्हाला करायचं आहे, whatever you have to achieve, त्याच्यावर तुमचं प्रेम असणं गरजेचं. you need to have love about it. तेंडुलकरनी 100 सेंचुरी केल्या And Tendulkar, he attained 100 centuries. आणि काही सिनियर जे क्रिकेटपटू होऊन गेले ते म्हणते क्रिकेटचा धर्म असता तर सचिन तेंडुलकर त्याचा देव असला असता. And all the experts, they said that if cricket would have been a religion, then Sachin would have been the god. ही विधान काही बरोबर नाही, These statements are not right. पण त्यानं जे साध्य केलं What he attained, त्याच्यासाठी त्याला हे सगळ्या उपमा मिळालेल्या आहेत. that's the reason why he's getting all these titles. आणि मी पाहतो And we see हे that त्याला सहज मिळालं का? he did not get it easily. त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सचिन तेंडुलकर म्हणतो, In his interview, Sachin himself says, मी सर्वात प्रेम करतो क्रिकेटवर. and I love the most is cricket. माझं त्या खेळावर प्रेम आहे I love cricket. आणि तो त्याच्या जीवापाड त्या खेळावर प्रेम करतो. And he loves cricket a lot. म्हणून त्यांनी शतकांचं शतक केलेलं आहे. And that's why he made centuries of centuries. तुम्हाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची If you असेल want to attain God, तर प्रथम देवावर प्रेम करायला शिका. first try to love God. पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं, बुद्धीनं आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती करा, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त करून घेणं किंवा साध्य करणं तुम्हाला सोपं जाणार आहे. Love your God with all your might, with all your strength, and with all your mind, so that what you want to attain, you can attain it. चिकाटी असणं गरजेचं आहे. You need to be consistent. वयाच्या 16व्या वर्षीचे सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंगला आला At the age of 16, when he came to bat, आणि जगातल्या फास्ट बॉलर पैकी एक बॉलरनी त्याला पहिला बॉल टाकला, and the fastest bowler of the world, when he bowled to him, तो हेल्मेट शिवाय खेळत होता. he
was playing without an helmet. पहिलाच बॉल बाउन्स झाला आणि त्याच्या नाकावर लागला. The first ball was a bouncer and it hit his nose. पूर्ण रक्त त्याच्या नाकातून गळत And होतं. he started bleeding from his nose. डॉक्टर त्या ठिकाणी आले. Doctor came on the त्यांनी field सल्ला दिला की आता इथून पुढे खेळू नको, and he advised him, don't play पॅव्हिलियन मध्ये चल. and come into पण तो pavilion. 16 वर्षाचा मुलगा म्हणतो But the 16-year-old boy says, पॅव्हिलियन मध्ये जाणार नाही, I will not go into मी pavilion. खेळणार आहे. I will आणि play. त्याच्यानंतर त्या बॉलरला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि त्याला हे केलेलं आहे, त्याच्या बॉल जे आहे ते व्यवस्थित खेळलेला आहे. And after that, he really faced the bowler well and he played well. आणि त्याच वेळेला सिनियर सगळे क्रिकेटपटू म्हणत होते And that's the time all the senior players said, एकदम वेगळा आणि सर्वात पुढे जाणारा हा मुलगा आहे. this boy is different and he will go far. चिकाटी आहे प्रिया, There is consistency. शेवटपणा आहे प्रिया. There is continuity. मी तुम्हाला ही उदाहरणं का देतो, कारण ह्या उदाहरणानं तुम्हाला लगेच समजेल. Why am I giving you this example? So that you can understand it quickly. परमेश्वर प्राप्ती सुद्धा तशीच आहे. This is how you attain God. मला ठेच लागली तरी मला देवासाठी धावायचं आहे. Even if I am stumble, I will run for मला God. लागलं तरी मला देवासाठी धावायचं आहे. If I get hurt, I will run for माझं God. ध्येय आहे परमेश्वर प्राप्ती. Oh, my goal is to attain माझं God. ध्येय आहे देवाला आपलंसं करून घेणं. My aim is to make God mine. मग मी देवाला यज्ञ सादर करणार आहे. And I will offer altar. देवाला हवं ते मी जगणार आहे. What the kind of life God wants to live that life. देवाच्या इच्छा जाणून त्या इच्छेप्रमाणे देवाच्या मी चालणार आहे. I will understand the will of God and I'll walk according to it. माझी आवड माझी निवड सगळी काय बाजूला. Oh, what I like, what I dislike, it's everything is aside. देवाला काय आवडतं ते मी पाहणार आहे. I will seek what God is pleased in. अब्राहामानं तसं प्रेम केलं प्रिया. That's the kind of love Abraham तो had. देवाचा मित्र झाला. He became the friend of त्याचा God. विश्वास यासाठी नीतिमत्वाचा गणण्यात आला. Because of that, his faith was counted righteous to पौलानं him. देवावर ख्रिस्तावर प्रेम केलं. And Paul loved him. आणि आम्ही पाहतो की सर्व आणि नवीन करातली पत्र त्याने लिहिलेली आहे. And we see all the epistles he had written. त्यांच्या सर्वांचा जर आम्ही अभ्यास केला And he studied well. तर एक सामान्य गुण किंवा कॉमन त्यांच्यामध्ये गुणधर्म आहे. If we study all this men of God, there is one common thing in them. देवावर प्रेम त्यांचं होतं They loved आणि God. देवासाठी वाटेल ते करायला ते तयार होते. And they were ready to do anything for आणि God. आम्ही म्हणून पाहतो की देवाचे आशीर्वाद त्यांना लाभले. And that's why we see that they were able to achieve God's आणि blessings. गोष्ट दाविदाला सुद्धा माहित होती. This is what even David knew. म्हणून तो 119 स्तोत्राच्या 33 वचनामध्ये काय म्हणतो In पहा. 119:33 verse he says, लक्ष देऊन ऐका. listen it carefully. हे परमेश्वरा, Oh Lord, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, teach me the way of the statutes, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहील. and I shall keep it unto the end. हा मार्ग तुम्हाला मागच्या वर्षी तुम्ही धरून राहणं गरजेचं आहे. And you had to keep this way in the last year. हा मार्ग तुम्हाला या नवीन वर्षामध्ये 2021 मध्ये धरून राहायचा आहे. And you have to observe it in this 2020 as well. हा 2021 मार्ग as well. तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक वर्षासाठी प्रत्येक दिवसासाठी तुम्हाला धरून राहायचा आहे. You have to keep this path till the end of your life. ती चिकाटी तुमच्यामध्ये असावी. You need to have this consistency. म्हणतो हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला दाखव. He says, teach me, O Lord, the way of your statutes. दुसऱ्या भाषांतरामध्ये आहे, In the other translation हे mentioned, परमेश्वरा, O Lord, तू आपल्या नियमांचा मार्ग मला शिकव. teach me the way of your precepts. त्याच्यातून मी पाहतो की त्याला शिकण्याची त्याच्यामध्ये वृत्ती आहे. We see that he has that habit or he has that willingness to learn. प्रियानो, देवासाठी आम्ही ज्या काही गोष्टी करतो त्या पूर्ण शिकवणीतून किंवा त्या समजून घेऊन त्या शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही ज्या करतो त्यास आम्हाला आशीर्वाद असे आहेत. प्रियानो, Whatever we want to do for God, when we are taught, when we learn and we do it according spiritually, scripturally, then we have blessings. शिकण्याची वृत्ती आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. We need to have a habit to learn. प्रार्थना आम्ही करतो, We pray, पण आम्ही कधी विचार करतो का की मी करत असलेली प्रार्थना देव मान्य करेल का? but do we think that the prayer that I am offering, is God accepting that? तुम्ही खूप शब्द वापरले म्हणजे देव प्रार्थना ऐकतो असं नाही. प्रियानो, Oh, we use multiple words. That doesn't mean that God accepts that prayer. पवित्र शास्त्र नमूद करतात त्याचं कारण काय की आम्ही प्रार्थना कशी करावी हे शिकणं गरजेचं आहे. That's why Bible mentions that how we need to pray, we need to learn about it. होय की
यज्ञ आहे, That's an तो sacrifice. एक विधी आहे, That's an ordinance. ते देवाला आम्ही सादर करत असतो. Because we offer to पण God. ती शास्त्रोक्त असणं गरजेचं आहे. That's why it need to be scripturally. मग तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, पण तुम्ही मागता तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही देवाला जसं हवं जे हवंय ते तुम्ही मागत नाही. You ask, you don't get it because you don't ask the way God will be pleased in. याच्यातून मी बोध घ्यायला पाहिजे की प्रार्थना कशी करावी हे मी शिकणं गरजेचं From आहे. this we need to understand that we need to learn how to pray. लोक वर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. And Luke chapter 11 and verse 1. 11 किंवा काय बघा वचन कुठलं आहे ते. 11. हा, मग वाचा. मग असे झाले की मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता आणि ती समाप्त केल्यावर आणि ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी जसे योहानाने आपल्या शिष्यास प्रार्थना करायला शिकविले जसे योहानाने आपल्या शिष्यास प्रार्थना करा शिकवले, तसे आपणही आम्हा शिकवा. तसे आपणही आम्हास शिकवा. Luke 11:1, it says, and it came to pass that as he was praying in a certain place, when he ceased, one of his disciples said unto him, Lord, teach us to pray, as John also taught his disciples. योहानाने ज्याप्रमाणे आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवली, As John also taught his disciples to pray, आता आम्ही तुझे शिष्य आहोत, now we are your disciples. तुमचे शिष्य आहोत, We are your disciples. आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. Teach us how to pray. प्रियानो, म्हणून मी सांगतो की प्रत्येक गोष्ट आम्ही शिकणं गरजेचं आहे. That's why I say that we need to learn how to do things. आमच्यामध्ये ती वृत्ती असणं गरजेचं आहे. That's the kind of attitude we need to have. फिलिपाला परमेश्वर देवाच्या आत्म्यानं प्रेरणा दिली And Philip, by the leading of the Holy Spirit, आणि तो जा यरूशलेममध्ये, तिथं तो हबशी षंड त्याची भेट त्याने घेतली. on the path he met that leader, तो अधिकारी होता. and he was at a high post. यरूशलेममध्ये तो भजनासाठी आलेला होता. He had come to pray in Jerusalem, परमेश्वर प्राप्तीसाठी आम्ही पाहतो तो असुसलेला होता. and he was eager to attain तो God, वचन वाचत होता, and he was reading the word of God, यशाचा ग्रंथ तो वाचत होता. and he was reading the book of आणि Isaiah. तेच काय घडलेलं आहे पहा. And what happened there? प्रेषितांचं कृत्य याचा 8वा अध्याय त्याचं 31 वचन. And Acts 8:31. त्याने म्हटले, त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखविल्या वाचून कोणी मार्ग दाखविल्या वाचून मला कसे समजेल. मला कसे समजेल. मग त्याने फिलिपला आपल्या जवळ बसायला वर बोलाविले. मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ वर बसायला बोलवले. तो 8:31 30 पण ठीक आहे वाचतो. I'll read from verse 30 onwards. And Philip ran there to him and heard him read the prophet it says, and said, understand you what you read? And he said, how can I, except some man should guide me? And he desired Philip that he would come up and sit with him. तो म्हणत होता, फिलिप धावत गेला तेव्हा त्याने त्याला यशिया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपणास समजते काय. And Philip ran to this eunuch and heard him read the prophet Isaiah and said, do you understand what you read? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखविल्या वाचून मला कसे समजेल. And he said, how can I except someone would guide me? मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ बसायला वर बोलावले. And he desired Philip that he would come up and sit with him. आणि फिलिपाने त्याला ते शिकवलं. And Philip taught him. तो अध्याय त्याला समजावून सांगितला. He explained that chapter. याच्यामध्ये मी पाहतो फिलिपाला सुद्धा शिकण्याची वृत्ती त्याच्यामध्ये आहे. And here we understand that Philip has that attitude to learn. बोलतो मग तो इतक्यात मी पूर्ण झालो नाही. Paul says that I have not attained perfection. प्रियानो, ही शिकण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा वृत्ती आहे ती आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्यामध्ये असणं गरजेचं So we आहे. need to have this attitude to learn till the end of our breath. जगाचा पण नियम आहे. And this is the rule of the world as well. शिक्षण घ्यायला वयाची अट नाही. And there is no age limit to take knowledge. तुम्ही शेवटपर्यंत शिकू शकता. You can take knowledge till the end. अनेक बातम्या आम्ही ऐकतो. We see many news. नात आणि आजीने एकत्र 10वीची परीक्षा दिली And the आहे. grandmother and the granddaughter together, they have appeared for 10th standard आईनं exam. आणि मुलीनं 12वीची परीक्षा दिलेली आहे. And the mother and the daughter have appeared for 12th standard. काही काही लोक ग्रॅज्युएशन 80 वर्षाचे झाल्यानंतर झालेले आहेत. Some people do that, complete the graduation after they attain 80. शिकण्याची वृत्ती आहे. The attitude to learn. ज्यावेळेस आम्ही शिकतो प्रियानो, When we learn, शिकण्यासाठी आम्ही चिवट आम्ही असतो.
असतो, when we are consistent about ती learning, चिकाटी आम्ही धरतो, when we are consistent about ते learning, तुम्ही शिकलेलं वचन तुमच्या आध्यात्मिक प्रगतीला कारणीभूत ठरतं. the words that you learn, it is a result, it is the reason for your spiritual growth. तुमच्या आध्यात्मिक पोषणासाठी तुम्हाला ते कारणीभूत ठरतं. It becomes a reason for your spiritual nourishment. जगातल्या शिक्षणाविषयी म्हणतात की शिक्षण कधी वाया जात नाही. For the teaching or the knowledge of the world, it says that it cannot go मग vain. हे तर आध्यात्मिक शिक्षण आहे. Oh, this is the teaching, spiritual teaching. जगातल्या गोष्टी नाहीशा होतील, Things of the world would go पण away. देवाचं वचन नाहीसं होणार नाही, But God's word will not be moved ते away. संपणार नाही. It will not end. मग ते शिकण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये आहे, Oh, if you have the attitude to learn that, तर वचन तुम्ही विचार करा प्रियानो, think about it, ते beloved. वचन तुम्हाला अनंत काळचं जिवंतपण बहाल करतं. The word gives you a life till eternal. म्हणून देवाचा दास म्हणतो की मला ते शिकव, That's why the servant of God says that teach me. मला तुझे नियम तू शिकव, Oh, teach me your statutes, म्हणजे मी ते धरून राहील. so that I would hold on to it. नियमांचं महत्व काय आहे प्रियानो? What is the importance of statutes? याकोबाचं पत्र याचा दुसरा अध्याय त्याचं 10वं वचन. A book of James 2:10. जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो एका नियमाविषयी चुकतो, तो सर्वांविषयी दोषी होतो. तो सर्वांविषयी दोषी होतो. James 2:10. For whoever shall keep the whole law and yet offend in one point, he is guilty of all. आणि म्हणून देवाचे सर्व नियम आम्ही शिकणं गरजेचं आहे. And that's why we need to learn all the statutes of God's word. या तमनी स्तोत्र करता म्हणतो देवा तुम्हाला तुझे नियम शिकव. With the earnestness that the psalmist says that teach me, Lord, your statutes. हीच प्रार्थना या नवीन वर्षामध्ये आम्ही रोज देवाजवळ करणार आहोत. We would pray the same prayer every day in this new मला year. तुझे नियम शिकव. Teach me your statutes. कारण एका जरी नियमाचा आम्ही आणि त्याच्याविषयी आम्ही दोषी ठरलो तर आम्ही सर्व नियमाविषयी दोषी ठरतो प्रियानो, Because- सर्वाविषयी दोषी होतो. Because if we are offended in one point, we'll be guilty of all the law. आम्ही पाहतो त्याच याकोबाच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायाच्या 25 वचनामध्ये काय लिहिले पहा. In the same book, chapter 1:25, it says, परंतु स्वातंत्र्याच्या नियमावर नजर टाकून जो त्याचकडे लक्षपूर्वक पाहत राहतो तो ऐकून विसरणारा असा न होता कृती करणारा होतो व आपल्या करण्यात धन्यता मिळवतो. James 1:25, but whoso looks into the perfect law of liberty and continue therein, he being not a forgetful hearer but a doer of the work, this man shall be blessed in his deed. शिकवल्याप्रमाणे त्या नियमामध्ये चालणं म्हणजे ते करण्यात तो धन्यता मिळवतो, म्हणजे तो आशीर्वादित होतो. प्रिया, This man shall be blessed by doing what he has been taught. मग या गोष्टी देवाच्या दासाला माहित होत्या. And these things the servant of God knew. नियमांचं महत्व त्याला माहित He होतं. understood the importance of नियम statutes. पाळल्यानं काय होतं त्या गोष्टी त्याला अवगत होत्या. He knew what will happen if he obeys God's command. म्हणून तो प्रार्थना करतो, And that's why he prays, हे परमेश्वरा Oh Lord, तुझे नियम मला शिकव, teach me your statutes, म्हणजे मी ती धरून राहील. so that I would hold on to it. आज आम्ही देवाकडे येतो प्रियानो, While we are coming today to God, चमत्कारासाठी येतो, we come to God for miracles. व चांगल्या आणि वरदानासाठी आम्ही येतो. We come for gifts. मला देव पाहिजे या वृत्तीनं किंवा या ओळीनं किती लोक देवाकडे येतात. How प्रिया. many are coming that they want God? आणि मी म्हणून पाहतो की काही लोकांनी दुकानं मांडलेली आहे, And that's why I say that some people have opened shops. तेल पाण्याची दुकानं मांडलेली They आहे. have opened stores of oil and water. प्रत्येक देवाचा सेवक जो वचनाची सेवा करतो त्याचं हेच काम आहे की लोकांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयीची तहान आणि भूक निर्माण करणं आणि ती पूर्ण करण्यासाठी काय करायला पाहिजे ते शिकवणं. And every servant of God who ministers the word of God, it is his responsibility that he would increase the thirst and the hunger of God's word, and he should do accordingly. कारण तुमचे सर्व आशीर्वाद Because your all blessings, देवामध्ये आहेत, it's in God. ख्रिस्तामध्ये आहेत. It's in Christ. मग चिकाटीनं जर मी ख्रिस्तालाच प्राप्त करून घेतलं By consistently, if you attain Christ, तर आपोआप मला सगळे आशीर्वाद मिळणार, or you will get all the God's मला blessings. आरोग्य मिळणार आहे, I'll get healing. मला शांती मिळणार I'll आहे, get peace. मला आनंद मिळणार I'll आहे, get joy. माझे मनोरथ पूर्ण होणार आहे. All my desires will be fulfilled. डोळ्यांनी पाहिलं नाही, कानानं ऐकलं नाही, तुमच्या मनात देखील झालं नाही, अशा अद्भुत गोष्टी देव तुमच्यासाठी करणार आहे. God will do things for me which eyes have
have not seen, ears have not heard, and even my thoughts have not thought of. गरज आहे देवाचे नियम शिकण्याची, And most important thing is to learn God's त्या commands, नियमाप्रमाणे चालण्याची, to walk as per His statutes, स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर नजर टाकून and to pay sight to the perfect law of liberty, तुम्हाला स्वातंत्र्य असावं म्हणून ख्रिस्ताने तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. so that you would be free. Christ has given you आणि liberty, त्या स्वातंत्र्याला नियम आहे. and there are some laws for that liberty. कुठलंही स्वातंत्र्य नियमाशिवाय असू शकत नाही. No liberty is without rules. कारण नियम नाही तर स्वैराचार आहे. Because if there is no law, everyone will go as per their own mind. नियम आहे तर त्या इच्छेप्रमाणे आचरण आहे. If there are laws, then there is a right doing. म्हणून देवाने तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. So God has made you free. त्या स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर नजर टाकून जो त्याचकडे पाहत राहतो, Who looks into the perfect law of liberty and continue तो therein. ऐकून विसरणारा असा न होता कृती करणारा होतो. He being not a forgetful hearer but a doer of the work. म्हणून तुमची आणि माझी पण नजर, So your and my sight, प्रत्येक विश्वासराची नजर, every believer's sight, ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारला त्या प्रत्येकाची नजर and all those who have accepted Jesus as their savior, all their sight, स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर असावी. their sight should be to the perfect law of liberty, लक्षपूर्वक पाहत राहावं. and you should continually look unto it. लक्षपूर्वक पाहणं म्हणजे त्याप्रमाणे आचरण करणं आहे. And look continue to it means work according to it. आणि ज्याला आचरण करायची ओढ आहे And one who is eager to be a doer, तोच लक्षपूर्वक पाहतो. that's the person who will pay attention and look. ज्याला आम्ही डिस्टिंक्शन मिळवायचं आहे, One who wants to attain distinction, तोच टीचर शिकवत असताना लक्ष देतो. he pay attention to what teacher is teaching. ज्याला ध्येय गाठायचं आहे, One who wants to attain the goal, तोच त्याच्याकडे लक्षपूर्वक he पाहतो. pay attention to it. आणि जितकं तुम्ही लक्षपूर्वक पाहाल, The more you are focused, तितकं तुमचे ते नियम, देवाचे नियम तुमच्या अंतर्यामामध्ये कोरले जातील. the more God's statutes would be etched on your heart. जेवढं तुम्ही त्याकडे लक्षपूर्वक पाहत राहाल, The more you will be focused towards it, तुमच्या हृदपटावर ते कोरले जातील. on the table of your heart it will be written. आणि तुम्ही कृती करणारे व्हाल. And you will be a doer. तुम्ही कृती करणारे You व्हाल. will be a doer. आणि मग आपल्या तुमच्या त्या करण्यामध्ये तुम्हाला धन्यता मिळणार आहे. And you will be blessed in your deeds. तुम्हाला त्याच्यामध्ये आशीर्वाद मिळणार You आहे. will be blessed in it. मग देवाकडे लक्ष लावा. So pay attention to Lord. देवाच्या नियमांकडे लक्ष लावा. Pay attention to the statutes of आम्हाला God. हे ऐकायला फार बरं वाटतं. We like to listen to things. देवाची कृपा दृष्टी माझ्यावर आहे. Oh, God's gracious sight is on me. देवाचा दास जेव्हा तुमच्या जवळ येतो, When the servant of God comes near you, आणि तो दास म्हणतो की देवाची कृपा दृष्टी तुझ्यावर आहे, when he says that God's gracious sight is on you, त्यास मला मोठा आनंद होतो. that's the time I'm glad. देवाची कृपा दृष्टी माझ्यावर आहे. Oh yes, God's gracious sight is on me. देवाची नजर माझ्यावर आहे. God's sight is on me. देव सुद्धा आमची नजर एका गोष्टीवर केंद्रित असावी ही अपेक्षा करतो. So God also expects that our sight should be focused at one thing. तुमची नजर जर त्या गोष्टीवर केंद्रित आहे, If your sight is focused to that one तर thing, तुम्हाला ती धन्यता तुम्हाला मिळणार then आहे. you will also be blessed. आणि मूळ प्रिय त्या नियमावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. So pay attention to those statues. त्या नियमांवर तुम्ही नजर टाका. Have your sight to that statue. मला काय मिळते याची वाट बघू नका. Don't wait for what you're getting. नियमाप्रमाणे तुम्ही चाला, Walk as per the statute. तुम्हाला मिळत राहील. You will start receiving. झोपेत सुद्धा तुम्हाला ते प्राप्त होत राहील. When sleep you will get it. कारण त्या लक्ष तुम्ही नियमांकडे लक्षपूर्वक तुम्ही पाहत आहात. Because to the laws you are paying attention to. देवाची अधिक नजर तुमच्यावर असते. God's more sight will be on you. हालेलुया. Hallelujah. चिकाटीनं अभ्यास करणाऱ्यांवर सरांची विशेष नजर असते. बरोबर आहे And का those who बोल? studies are very determined in studies. The teacher have their sight on those such students. शिक्षकांनी ओळखलेलं असतं Because these teachers can know. की हा विद्यार्थी एका विशिष्ट ध्येयानं पछाडलेला आहे. Oh, he has been obsessed with a specific आणि goal. ती चिकाटी त्याच्यामध्ये Oh, आहे. he has that determination. मग अशा मुलांकडे, अशा विद्यार्थ्यांकडे गुरुजींचं विशेष लक्ष So असतं. teachers have a special attention on such students. आणि तुम्ही जर परमेश्वर
परमेश्वर प्राप्तीसाठी झटत आहात, if you're striving to attain God, अहोरात्र झटत आहात, you're striving day and night, त्याच्या नियमाकडे लक्षपूर्वक तुम्ही नजर टाकत आहात, and you're looking to the perfect law of liberty, तर आमचा गुरुजी जो सर आमचा राजा जो आहे, आमचा प्रभू जो आहे, त्याची विशेष नजर तुमच्यावर असणार our आहे. teacher, our Lord, our Master, His special sight will be on us. म्हणून त्याची नजर तुमच्याकडे आकर्षित जर तुम्हाला करून घ्यायची If असेल, you want to attract His sight on you, त्यांनी माझ्याकडे पाहावं जर तुम्हाला वाटत if असेल, you want that God should look unto you, तर त्यानं घालून दिलेल्या नियमानुसार तुम्ही लक्षपूर्वक पहा, so pay attention to the laws which He has set in front of you, त्याप्रमाणे कृती करा, and be a doer of it. तुम्ही धन्य होणार You आहात, will be blessed. तुम्ही आशीर्वादित होणार You आहात, will be blessed. तुम्ही संपन्न होणार आहात. You will be prospered. त्यांचा विश्वास आहे, जोरात म्हणा आमेन. Those who believe say hallelujah, amen. एकदा टाळ्या वाजून आपल्या देवाला धन्यवाद देऊया. Let's clap and give thanks to ते Lord. करणाऱ्यामध्ये तुम्ही आपली धन्यता मिळवता. And this man shall be blessed in his deed. ही धन्यता अब्रामानं मिळवली, And Abraham attained this ही blessing. धन्यता दाविदानं मिळवली, Even David attained ही this. धन्यता शलोमोनानं मिळवली, Solomon also attained ही this. धन्यता पौलानं मिळवली, Even Paul achieved ती this. धन्यता पेत्रानं मिळवली, Peter also got ती this. धन्यता योहानानं मिळवली, And John got this blessing. मोशेनं मिळवली, Moses attained it. शद्रक मेशक अबेदनगोने मिळवली. Shadrach, Meshach, Abednego, they attained it. सर्व संदेश जे आम्ही पाहतो, जकर्या, मिका, सर्वांनी ती मिळवली. Zechariah, Micah, all these आणि prophets. तो देव पक्षपाती नाही. Because our God is not a partial तुम्ही God. ख्रिस्ती आहात, You are a Christian. म्हणजे तुम्ही येशूचे शिष्य आहात, It means you are a disciple of आणि Christ. शिष्यांनी ज्याप्रमाणे प्रार्थना केली तशीच तुमची प्रार्थना आहे. As the disciples prayed, if you that's the prayer you are praying, तुम्ही आशीर्वादित आहात. then you are blessed. मागायची गरज नाही, You will not have to तुम्हाला ask. आपोआप मिळणार You will आहे. get it. तुम्हाला आपोआप You मिळणार will आहे. get तो it. कल्याणदायी वरदान घेऊन तुम्हाला सामोरं He येणार आहे. will come with gifts of goodness. सुरुवातीला देवाच्या आत्म्यानं सांगितलं की हे 21 वर्ष 2021 आणि प्रसादाचं वर्ष असणार At आहे. the beginning, by the leading of the Holy Spirit, God Himself said it's a year of blessing, आणि देवावर आमचा पूर्ण विश्वास and आहे. we believe in God. आम्ही पाहतो आणखी एक वचन वाचूयात. Let's read another word. स्तोत्र संहिता And Psalm, त्याच्या अगोदर गलती करायचं पत्र याचा 6वा अध्याय आणि 15 आणि 16 वचन वाचा. Galatians 6:15-16. गलती 6वा अध्याय 15-16 वचन. सुनता ही काही नाही सुनता ही काही नाही, व बेसुनता ही काही व नाही, बेसुनता ही काही नाही, तर नवी उत्पत्ती नवी उत्पत्ती हीच काय ती, हिचीच काय ती योग्यता आहे. हिचीच काय ती योग्यता आहे. जितके ह्या नियमाने वागतील जितके या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. शांती व दया असो. For in Christ Jesus neither circumcision avails anything nor uncircumcision but a new creature. And as many as walk according to this rule, peace be on them and mercy and unto the Israel of God. या ठिकाणी मी पाहतो And we see here, सुनता ही काही नाही, and circumcision is not avails anything, व बेसुनता ही काही नाही, nor uncircumcision. तर नवी उत्पत्ती हिचीच काय ती योग्यता आहे. And what is really eligible is the new creature. आणि ज्याचं तारण झालेलं आहे, And one who is being saved, ज्याने पापाचा पश्चाताप केलेला आहे, one who has repented of his sin, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलेला one आहे, who has accepted Jesus as his personal savior, त्याचा पाण्यामध्ये बुडवून बाप्तिस्मा झालेला one who आहे, is baptized in water, ते सर्व लोक नवी उत्पत्ती आहे. they all are a new creation. तो जुनं ते होऊन गेलेलं आहे, All things have gone. सर्व काही नवीन आहे. Everything has become new. आणि नाविन्य जे आहे And this newness, हे जुनं होण्यासारखं नाही प्रियांनो. it's not something that will get old. नवीन वस्त्र जसं वापरू तसे जीर्ण होतात, The new clothes, it gets worn out as you use it. पण धार्मिकतेच्या झग्याचं वैशिष्ट्य आहे But the speciality of the garment of ते righteousness जीर्ण is, होत नाही, it does not worn out. त्याचं तेज कमी होत नाही, Its shine does not त्याची fade. शुभ्रता कमी होत नाही, And its shine does not तर fade. दिवसेंदिवस ती वाढत राहते. Rather, it
grows every day. कारण नवी उत्पत्ती असले लोक तारणाची उपेक्षा करत नाही. Because those who are a new creation, they do not reject salvation. म्हणून नवी उत्पत्ती विषयी म्हटलं हीच काय ती योग्यता आहे. We see that what is important is new आणि creation. जितके या नियमांनी वागतील And as many as walk according to this rule, म्हणजे नवीन उत्पत्तीचे नियम त्यांनी वागतील, one who walks as per the rule of new creation, नाविन्याच्या नियमाने ते वागतील, one who walks with the rule of the newness, तितक्यांवर देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. and peace unto them and mercy unto the Israel of God. म्हणून नवीन उत्पत्तीच्या नियमाप्रमाणे तुम्ही चालणं गरजेचं आहे. That's why it's important that you walk as per the rule of new creation. त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. You need to be doers of व it. इस्रायल नव्या कराप्रमाणे तुम्ही आणि मी प्रत्येक विश्वासणारा इस्रायली आहे. And as per the new covenant, everyone is an Israelite. तुम्ही आणि मी देवाचे इस्रायली लोक आहोत, You and I, we are Israelites. कारण आम्ही अब्रामाची संतान आहोत. Because we are the offspring of आणि Abraham. त्या नियमाने जर आम्ही चालतो And if we are walking according to this rule, आणि त्याप्रमाणे वागतो, if we are doers of this rule, देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. and there will be peace and mercy unto the Israel of मग God. तुमचं नाविन्य टिकवण्यासाठी किंवा ते अधिक त्याच्यामध्ये राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे So आहे. you need to strive so that your newness is sustained. पुन्हा जुना स्वभाव माझ्यामध्ये येता कामा नये, Old habits should not come in me. पुन्हा तो राग माझ्यामध्ये येता कामा Old नये, anger should not come in me. पुन्हा तो द्वेष माझ्यामध्ये येता कामा Old नये. envy should not come in me. तर ईश्वरी स्वभावाचं विभाग्य आम्ही होणं गरजेचं I आहे. should be the partaker of divine character. की जसं तुम्ही त्याला स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चाला, As you have accepted, you walk in Him. त्याच्यामध्ये मुळावलेलं, To be rooted in Him, रचलं to गेलेलं be built in आणि Him, विश्वासात बळावत जाणारं तुमचं जीवन असू द्या. and to be strengthened in faith. ते नाविन्य तुमच्यामध्ये असणं गरजेचं That आहे. newness need to be हे new. वस्त्र जीर्ण होत नाही, This clothes do not worn out. त्याचं नवपण कमी होत नाही, Newness do not fade. त्याचं तेज कमी होत नाही. Its brightness do not go fade. तर मध्यानाप्रमाणे तुमचा प्रकाश फाकत जातो. म्हणजे काय, तुम्ही अधिक तेजस्वी होता प्रिय. And your light, it goes brighter and brighter till the midday. तेजस्वितेच्या परंपरेने तुमचं रूपांतर झालेलं आहे. And you are transformed in that glory. आणि म्हणून प्रियानो ते नाविन्य टिकवणं तुमचं काम So आहे. it's unto you to sustain and keep that newness. नाविन्य टिकवणं तुमचं काम आहे. It's your responsibility to keep that काही newness. दिवसापूर्वी माझ्या भावाने एक गाडी घेतली And few days back, my brother bought a new car. आणि मग त्याला कुणीतरी सांगितलं की एक विशिष्ट प्रकारचं कोटिंग जर गाडीवर केलं तर तुमची गाडी कायमस्वरूपी नवीन दिसणार. Someone told him that if you apply a special kind of coat, your vehicle will appear new all the आणि time. ती विशिष्ट प्रकारचं कोटिंग त्याची किंमत आहे 17,000 रुपये. And the coating costs 17,000 rupees. मग ते कोटिंग केल्यानंतर पुन्हा ती गाडी कशी वॉश करायची त्याचं एक दिवसाचं ट्रेनिंग असतं. And after doing the coating, there was one day's training how to wash the vehicle. मग ती गाडी क्लीन करण्याचं जे किट मिळतं ते 6,000 रुपयाचं वेगळं असतं. And there was a special kit to clean the vehicle that cost rupees 6,000. प्रियानो, नाविन्य टिकवण्यासाठी सुद्धा प्रयत्न आहे. Oh, there are strivings to keep the मग newness. तुमचं नाविन्य टिकवण्यासाठी तुम्हाला कशाची पोषणाची गरज आहे. And what kind of nourishment do you need so that you would keep your आणि newness? तुमच्यासाठी पोषण काय आहे तर देवाचं वचन आहे. What is the nourishment? Is the word of God. नव्या कराचे तुम्ही आणि पोषण झालेले तुम्ही सेवक आहात. You are the servant of new covenant who have been nourished. तुमच्यावर एक वेगळं कोटिंग आहे Oh, प्रियानो. you have got a different kind of coating. कुठलं कोटिंग आहे? What's the coating? देवाचा कृपा प्रसादानं तुम्ही झाकलेले लोक You आहात. have been covered by the grace of God. आणि प्रियानो, ती तुमची जबाबदारी आता की ते नाविन्य टिकवणं, And it's your responsibility that you keep that ते newness, तेज टिकवणं. to keep that shine, प्रत्येक चांगली गोष्ट मिळवायची असेल तर प्रयत्न आहे. to attain every good thing. You have to strive. मग देवापासूनची आलेली प्रत्येक गोष्ट तर चांगली आहेच, पण ती टिकणारी आहे प्रियानो. And whatever we receive from God, it is good and it आणि sustains. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं For आहे. that you need to labor and strive. स्तोत्र संहितेमध्ये आम्ही पाहतो 119 अध्यायामध्ये नियमाविषयी, आज्ञेविषयी आणि स्तोत्रकर्त्याने अनेक वेळा उल्लेख केलेला आहे. And in Psalm 119, he mentions about the statutes and the commands many times. त्याची काही वचनं आपण वाचूयात आणि त्यानंतर आपण प्रार्थना करू. बाकीचा उर्वरित या विषयाचा भाग येणाऱ्या रविवारी होईल. And we will read some words and the remaining part we will see it in the coming Sunday. पास्टरांचा मेसेज एका मीटिंग मध्ये होत नाही. And pastor's message do not get concluded in one meeting. स्तोत्र संहिता याचा 119 अध्याय आणि त्याचं 5वं वचन. And Psalm 119:5.
तुझे नियम पाळावयासाठी तुझे नियम पाळावयासाठी माझी चालचणूक व्यवस्थित असावी. माझी चालचलणूक व्यवस्थित असावी, म्हणजे ती देवाच्या इच्छेप्रमाणे असावी. बरोबर. It says that, oh, that my ways were directed to keep your statutes, means he had kept it good. तुमची चालचलणूक व्यवस्थित असावी. Your walking should be good. तुमचं राहणीमान व्यवस्थित Your असावं. lifestyle should be good. तुमचं प्रत्येक गोष्ट समोरच्या व्यक्तीवर एक विशेष चांगली छाप पाडणारी असावं. Everything that you do, it should have a good impression on the front person. प्रियानो, तो म्हणतो की तुझे नियम शिकण्यासाठी माझी चालचलणूक काय पाचा परत एकदा तुझे नियम पाळावयासाठी पाळावयासाठी, तुझे नियम पाळावयासाठी माझी चालचणूक माझी चालचलणूक व्यवस्थित असावी. व्यवस्थित असावी. हेच माझे मागणे आहे. हा, पुन्हा प्रार्थना बघत आहे. हेच माझे मागणे, माझी चालचलणूक कशी असावी, योग्य असावी, हेच माझं मागणं आहे. आम्ही अशी मागणी करतो का देवाजवळ? And his prayer is that all that my ways were directed to keep your statutes. Are we doing such kind of prayer? आता नवीन वर्षामध्ये आपण पहिल्याच दिवशी देवाजवळ ही मागणी मागूया. On the first day of the new year, let's ask this prayer. त्याच अध्यायातलं 48 वचन वाचूया. And same chapter, verse 48. तुझ्या आज्ञा तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, मला प्रिय आहेत. म्हणून मी आपले हात उभारीन. हा, प्रियानो, त्याच्या आज्ञा प्रिय, देवाच्या आज्ञा त्याला प्रिय आहेत, म्हणजे त्या आज्ञेवर तो प्रेम करतो, म्हणून त्याला पाळायला सोपं जातं. आम्ही आज्ञेवर प्रेमच करत नाही. आज्ञा एवढ्या पाळायच्या, देवाची आज्ञा आहे आणि त्या पाळणं गरजेचं आहे. प्रियानो, त्याच्यावर प्रेम करा. म्हणून तो काय म्हणतो, तुझ्या आज्ञा मला काय आहेत, प्रिय आहे. प्रिय आहेत. पुढे काय लिहिलंय, म्हणून मी आपले हात उभारीन म्हणून मी आपले हात उभारीन आणि तुझ्या नियमांचे मनन करीन. हा, It says my तुझ्या नियमांचे मनन करीन. ते नियम सगळे लक्षात राहण्यासाठी मनन करणं, आत्मसात करणं. एखाद्या धडा किंवा एखादा लेसन आम्ही वाचल्यानंतर तो मला पूर्ण समजायला पाहिजे किंवा तो अवगत व्हायला पाहिजे, त्यासाठी मला मनन करणं गरजेचं आहे. देवाचे सर्व नियम मला समजले पाहिजेत, तर मी त्याच्या नियमांचं मनन करणं गरजेचं आहे. As we do a lesson and we meditate it to ensure that we have learned it, so we have to meditate the commands of God. In Psalm 119 verse 48, it says, my hands also will I lift up unto your commandments, which I have loved, and I will meditate in your statutes. 54 वचन त्याच अध्यायातलं. At same chapter 54 verse. माझ्या संसार यात्रेत माझ्या संसार यात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहे. हालेलुया. गीत केव्हा गातो मनुष्य? आनंदामध्ये. आनंदाने असल्या. मग माझ्या संसार यात्रेत, संसार म्हटलं की आम्हाला लगेच कुटुंब समोर येतं. बरं, चांगली गोष्ट आहे. पण या संसार यात्रेत तुझे नियम मला कसे गीतरूप आहेत. बरोबर. म्हणजे प्रियानो, तो काय लोक संसार करताना इतकं विचित्र करतात ना, की पार सारखं कटकटी, हे आहे ते, मग मुलांचं शिक्षण आहे. अरे, तुम्ही जर विश्वासणारे आहात तर तुमचं कुटुंब समृद्ध करायला देव समर्थ आहे. मग त्याचे नियम मला गीतरूप असणं गरजेचं आहे. पुरुषानं आपल्या पत्नीविषयी देवाला धन्यवाद द्यावा, स्त्रीनं आपल्या पतीविषयी देवाला धन्यवाद द्यावा, दोघांनी नवरा बायकोने आपल्या लेकरांविषयी देवाला धन्यवाद द्यावा आणि गीत गावं. संसार आहे, चढ उतार सगळे काय आहेत प्रियानो, आमच्या संसार यात्रेत देवाचे नियम आम्हाला गीतरूप असावेत, म्हणजे तुमचा संसार सुखाचा होणार आहे. हालेलुया. The psalmist says that your statutes have been my songs in the house of my pilgrimage. आम्ही पाहतो. आणि दुसरं त्याच अध्यायातलं 117 वचन वाचूयात आणि आपण प्रार्थना करूया. 117 same chapter. मला आधार दे, मला आधार दे, म्हणजे मी सुरक्षित राहीन, म्हणजे मी सुरक्षित राहील आणि तुझ्या नियमावर निरंतर चित्त ठेवीन. मला आधार दे म्हणजे मी कसा राहील, सुरक्षित सुरक्षित राहील. मग देव कुणाला आधार देतो? जो त्याच्या नियमांकडे लक्ष देतो त्याला देव आधार देतो. बरोबर आहे का नाही? जर आम्ही लक्ष दिलं नाही तर देव आधार देईल का? मी माझ्या गाडीवर काय लिहिलं, देव माझा सहाय्य करता, माझं रक्षण करता, पण माझं नियमांकडेच लक्ष नसेल तर मला आधार होईल का? देव नाही होणार. पुन्हा एकदा ते वचन वाचा. मला आधार दे, मला आधार होईल, आधार दे, आधार दे, म्हणजे मी सुरक्षित राहीन, म्हणजे मी सुरक्षित राहील, आणि तुझ्या नियमांवर निरंतर चित्त ठेवीन. सुरक्षित राहिलं की मनुष्याचं मन स्थिर राहतं, म्हणजे नियमांकडे लक्ष देणं सोपं जातं. बरोबर आहे. वाच.
it says that Psalm 119:17, hold you me up, and I shall be safe, and I will have respect unto your statutes continually. हा प्रियानो त्याच्याकडे लक्ष द्या नियमा We have to pay attention to the म्हणजे statutes देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. so that we will receive the blessings of God. बाकीच्या गोष्टी आहेत आपण रविवारी पाहूया. Other things we'll see it in coming Sunday. याच आपल्या जागेवर आपण उठून उभं Let's राहूया. stand in our places. आपल्या देवाला आपण शरण येऊया. We will surrender ourselves to our Lord. 2020 सालामध्ये मी देवाबरोबर कसं राहिलो, How did I live my life in God's presence? परमेश्वर प्राप्तीसाठी मी तो चिवटपणा किंवा ती चिकाटी दाखवली आहे का? Was I determined about attaining God? देवाच्या नियमांकडे मी पूर्ण लक्ष लावलंय का? Was I focused to all the statutes of ते God? नियम मला प्रिय आहेत म्हणून त्या नियमांकडे लक्ष दाखवून मी त्याप्रमाणे वर्त वागलोय का? Were the God's law beloved for me, and did I walk according to it? आणि वागला असेल तर देवाला धन्यवाद असो. If I have walked, all thanks to God. पण देवा तुम्ही जर तसं वागला नसाल But if you have not lived your life according to it, तर नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवशी देवावर प्रार्थना करा. so on the first day of this new year, pray to God. जी प्रार्थना स्तोत्रकर्त्याने केली The prayer that the psalmist ती made, प्रार्थना तुम्हाला करणं गरजेचं आहे. you also need to make the same prayer. जी प्रार्थना स्तोत्रकर्त्याने अतिशय मनोभावे केली From the depth of the heart, the psalmist offered this ती prayer. प्रार्थना तुम्ही करणं गरजेचं आहे. You also need to make the same तो prayer. म्हणतो हे परमेश्वरा, He says, "Oh Lord, तू आपल्या नियमाचा मार्ग मला दाखव किंवा मला शिकव, oh teach me the ways of your command, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहील. so that I will obey and follow it till the end." आणि देवाच्या नियमाचे फायदे काय आहेत And what are the benefits of obeying God's ते words? देवाच्या वचनातून आम्ही पाहिलेलं आहे. We have seen from God's word. पण ज्या नियमाने आम्ही इथपर्यंत वाटचाल केली By the rules that we have come till now, त्याच नियमांनी आम्हाला पुढे चालायचं आहे. in the same rules we have to go further. शेवटपर्यंत चालायचं आहे. We need to walk till the end. 2021 सालामध्ये चालायचं We आहे. have to walk in 2021. 2022 सालामध्ये चालायचं In आहे. 2022 also we have to walk. 23 मध्ये चालायचं In आहे. 23 also. आमचा श्वास शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला चालायचा आहे. Till the last breath of our life we have to walk. आणि माझं ध्येयच ते आहे परमेश्वर प्राप्ती. Because my goal is to attain God. मला जो ध्येयच आहे की देवाला प्राप्त करून घेणं, My end goal is to attain आणि God. त्यासाठी देवाचे नियम आहे, And that's why we have the statutes of God. त्यासाठी देवाच्या आज्ञा आहे, We have God's command for त्यासाठी that. देवाचे विधी आहे. That's why we have God's precepts त्या for us. नियमांकडे लक्ष लावूया. Let's pay attention to those laws. 2021 सालामध्ये In year 2021, आपण विशेष देवाच्या नियमांकडे लक्ष देऊया. we will specially pay attention to God's laws. त्याचे नियम आपण शिकूया. We will learn God's laws. ते नियम आपण आत्मसात करूया. We will imbibe those laws in us. म्हणजे त्या नियमाप्रमाणे चालण्यामध्ये जी धन्यता आहे, जो आशीर्वाद आहे, तो तुम्हाला प्राप्त होणार. So that we will receive the blessings which we have when we are doers of God's word. यास आपले डोळे आपण बंद करू. Let's close our eyes. आपण प्रार्थनेच्या अंतःकरणाने देवाला शरण येऊया. We will surrender ourselves with the heart of prayer. देवाचा आत्मा आमच्याशी बोललेला आहे. God's Spirit has spoken to us. देवाच्या आत्म्यानं आम्हाला शिकवलेला आहे God's Holy Spirit has taught आणि us. ते आपण आत्मसात करूया. We will receive it. घरी जाऊन त्याच्यावर मनन करूया After going home, we will meditate आणि it. आमची प्रार्थनेची पद्धत आपण बदलूया. And we will change the style of our prayer. देवापासून शिकून आपण देवाला हवी तशी प्रार्थना सादर By करूया. learning from God, we will offer our prayers as God is pleased in. शिक्षणाप्रमाणे तुम्ही प्रार्थना केली, As per the teaching, when you offer your prayer, ती प्रार्थना देव ऐकणार आहे. those prayers God will ती listen. प्रार्थना देव ऐकणार God will आहे. listen that prayer. प्रार्थना करूया. Let's pray. याच मंडळीचे वडील बंधू वानखेडे प्रार्थना करते. धन्यवाद, स्तुती, आराधना स्वर्गाच्या देवा ख्रिस्त येशूच्या नावात पवित्र आत्म्याच्या प्रेरणे सामर्थ्याने आम्ही तुझ्या दयेच्या कृपेच्या आसनाजवळ येतो. धन्यवाद देतो बापा, तुझ्या वचनानुसार माया देवा इथपर्यंत तुझ्या नियमानी मजल मारण्याची दयानी कृपा तू आम्हास दिलीस माया देवा. आणि धन्यवाद देतो बापा यासाठी की येणाऱ्या वर्षामध्ये माया देवा त्याच नियमाने बापा तू आम्हास चालवणार आहेस. हे अभिवचन तू आम्हास पुन्हा नव्याने याचं स्मरण तू आम्हास दिलेलं आहेस. धन्यवाद देतो महादेवा इथवरच्या या जुन्या वर्षामध्ये झालेल्या सर्व गोष्टींबद्दल महादेवा. ओ बापा त्याही समयी इमॅन्युएल देवा तू आम्हा सानिध्य होतास महादेवा. त्यामधून बापा तू सुरक्षिततेचे सर्व उपाय आम्हासाठी केलेस महादेवा आणि आम्हास स्वस्थ ठेवलंस, सुरक्षित ठेवलंस महादेवा. तुझ्यापासून मिळणारं तुझ्या पंखाखाली असणारं आरोग्य माझ्या देवा तू आम्हास दिलंस महादेवा. बद्दलही आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आमची प्रार्थना आहे महादेवा की तुझ्या
वचनाच्या नियमाप्रमाणे आम्हास चालण्यासाठी तुझी विशेष दया आणि कृपा या नव्या वर्षामध्ये दे महादेवा. आणि त्यामध्ये सातत्याने टिकण्यासाठी महादेवा तुझी विशेष दया आणि कृपा आम्हा प्रत्येकांना दे, तुझ्या मंडळीला दे, अशा मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. यासाठी की महादेवा त्याद्वारा महादेवा तुझ्या नियमाने पूर्ण भरून महादेवा आम्हा प्रत्येकांद्वारा मंडळी प्रत्येक लहान थोराद्वारा तुझी सेवा व्हावी आणि तुझ्या नामाचं गौरव ओ बापा मिळावत असं दैन्याने कृपेनं कर महादेवा. धन्यवाद देतो. या नव्या वर्षाचं ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आम्ही स्वागत करतो महादेवा. आणि महादेवा तुझ्याकडे बघत महादेवा या वर्षामध्ये चालण्याची दयानी कृपा आम्ही तुझ्याजवळ मागतो. ते तू आम्हास तुझ्या भरपुरीने दिलीस म्हणून आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. सर्व गोष्टीबद्दल धन्यवाद देत स्तुती करत महादेवा. आणि बापा या नव्या वर्षामध्ये आम्हास महादेवा तू बापा आम्हास आमच्या मनोवृत्तीमध्ये नवं करावंस महादेवा, अशी आम्ही विशेष प्रार्थना तुझ्या चरणाजवळ करतो. आम्हामधलं जुनेपण सर्व निघून जाऊन महादेवा तुझ्या सत्याच्या वचनानुसार आम्हा जळव आणि घडव आणि त्या वचनाच्या नाविन्यामध्ये आम्हा प्रत्येकांना चालव, अशी प्रार्थना आम्ही तुझ्या चरणाजवळ करतो. कारण तुझ्या वचनात तू हे म्हणतोस, पहा आता सर्व काही नवे झालेले आहे. हो महादेवा, आम्हासाठी सर्व काही तू नवं असं केलेलं आहेस. नव्या वर्षामध्ये नवे संकल्प जे तू पूर्ण करण्याचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकांना दिलेलं आहेस महादेवा. आणि तू आम्हा सानिध्य आहेस बद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानत स्तुती करत सर्व आशीर्वादांबद्दल बापा धन्यवाद देत आणि नव्या वर्षामध्ये त्याच विश्वासाने आम्ही बापा तुझ्याकडे बघत ही प्रार्थना विनंती उद्धारक येशूच्या नावात केली म्हणून तो ऐक पित्या. आमेन आमेन. आमेन. याच आपल्या जागेवर बसून घेऊयात. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. खरोखर तो चांगला आहे. हे नवीन वर्ष त्याच्या कृपेने त्याने आम्हाला दाखवलं आहे, त्याबद्दल सर्व धन्यवाद सर्व गौरव त्याला देऊयात. यावेळेस आपण आपलं दानार्पण परमेश्वराच्या भांडारामध्ये अर्पण करूयात. यावेळेस अजिंक्य शिंदे दानार्पण येईल. आनंदित हो प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा प्रमाण. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा प्रमाण. वह बड़े में घटू रहे उसी का ध्यान. वह बड़े में घटू रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. हालेलुया. यावेळेस या दानार्पणासाठी सिस्टर सीमा गायकवाड आपल्याला प्रार्थनेमध्ये चालू.
धन्यवाद देते तुझ्या नावाला, गौरविते तुझ्या नावाला, उंचाविते. तू चांगला परमेश्वर आहे, तुझी दया सनातनी माझ्या राजा. या वर्षाच्या माझ्या राजा शेवटच्या दिवशी माझ्या राजा 31 तारखेला देवपा तू आम्हाला इथं प्रत्येकाला एकत्रित केलंस माझ्या राजा. सुंदरशा स्तुतिस्तवनामध्ये देवपा तू चालवलंस, सुंदरशा वचनाद्वारे देवपा तू आमच्याशी बोललास. तुमच्या नावाला धन्यवाद देते, तुझ्या नावाला गौरविते माझ्या राजा. विशेष करून माझ्या राजा आज जे काही दानार पण देवपा तुझ्या भांडारामध्ये देवपा आम्ही दिलेलं असताना माझ्या राजा, प्रत्येकाचे हात देवपा तू पाहिलेले असताना माझ्या राजा, प्रत्येकाला तुझ्या पवित्र आशीर्वादाने भर मिळायची अशी देवपाच्याकडे विनंती करते माझ्या राजा. तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझ्या नावाला गौरविते माझ्या राजा. ओ देवप्पा तुला स्तुती धन्यवाद देते. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करत हीच प्रार्थना येशूच्या नावाने केली म्हणून तूच ऐक बाप्पा. आमेन. हालेलुया. मंडळीचे सर्व एल्डर्स या स्टेजवर येतील, पुलपीठवर येतील, पालखीनबाई सुद्धा वरती येतील. सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. या सर्व मंडळीला जे यूट्यूबवर पाहत आहे त्या सर्वांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी आणि मंडळीचे सर्व एल्डर्स आम्ही गीताद्वारे देणार आहेत. निश्चितच देव हे वर्ष तुमच्यासाठी आशीर्वादाचं करणार आहे. वर्ष सुखाचे जाओ, नूतन वर्ष सुखाचे जाओ. आम्ही शुभेच्छा घेऊन आलो, आम्ही शुभेच्छा घेऊन आलो. नूतन वर्ष सुखाचे जाओ, नूतन वर्ष सुखाचे जाओ. आम्ही शुभेच्छा घेऊन आलो, आम्ही शुभेच्छा घेऊन आलो. नूतन वर्ष सुखाचे जाओ, नूतन वर्ष सुखाचे जाओ. शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. आम्ही शुभेच्छा घेऊन आलो, आम्ही शुभेच्छा घेऊन आलो. नूतन वर्ष सुखाचे जाओ, नूतन वर्ष सुखाचे जाओ. हालेलुया. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, शांतीचे, आरोग्य संपन्न देवापासूनच्या आशीर्वादांचे जाओ. आमेन. हालेलुया. यास आपले डोळे बंद करूयात, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात आणि आशीर्वाद घेऊयात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडियो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रिय जनांबरोबर आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.